नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पन्हाळेकाजी या गावात आलेलो आहोत. आणि या गावामध्ये आपल्याला त्यांच्या आजूबाजूच्या डोंगर परिसरामध्ये ह्या लेण्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि मला वाटतं एक 10-15 प्रकारच्या लेण्या आहेत आतमध्ये, म्हणजे संपूर्ण दगडाच्या डोंगराला आतमध्ये कोरलेल्या आहेत. आणि म्हणजे जसे पांडवकालीन लेण्या आहेत त्या प्रकारे आहेत. आणि मस्त बघण्यासारख्या लेण्या आहेत. तर तुम्हाला पण जर तुम्ही कधी आलात या तिकडे दापोलीमध्ये तर ह्या लेण्या पाहायला विसरू नका. आपण म्हणजे दापोली, रत्नागिरी जिल्हा, तालुका दापोली आणि गावाचं नाव आहे पन्हाळेकाजी. तर आपली नेत्रा दिदी आहे, तिच्या गावात आलो आपण आज. क्रांतिक इकडे, मजा आली इकडे संपूर्ण. क्रांतिक बोल, काय बोलायचं? काय बोलू माहितीच आहे. मला बोलू नको बोलू. कसं वाटलं इकडे आजूबाजूचा परिसर? किती मस्त आहे परिसर आजूबाजू बघा. संपूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे इकडे. संपूर्ण वरती डोंगरावर गाव आहे नेत्रा दिदीचं. घर पण मस्त आहे, आजूबाजूला झाडं पण मस्त आहेत. हा आताच नवीन लागवड केली, बाबांनी लावली झाडं आहेत. आता आमची दोन मेन माणसं आलीत आता. जी आमची नेत्रा दिदी आहे ती मेन आहे, ती आमच्या ट्रिपचा प्लॅनर आहे, तिचं गाव आहे. आणि आमची मिनल ताई म्हणजे आमची वहिनी आहे, पण आता तिला मी वहिनीचा मान देत नाही. मान सन्मान तिचा मिनलच आहे. घरातली मोठी आहे, जबाबदारी मात्र स्वतंत्रपणे पार पडते बस. आणि आमचे ते दिनेश गोरिलेचे, त्यांना काय जबाबदारी फक्त हां. सो बघा व्ह्यू बघा, पूर्ण डोंगर समोर, पूर्ण डोंगर, पूर्ण दरी आहे. आणि एकदम वरती टॉपला गाव आहे नेत्रा दिदीचं. पुढे इकडे विहीर आहे का? हा, विहीर तर दिसते खाली. सो कोकणातली ही सगळी जी गावं आहेत ना, संपूर्ण निसर्गरम्य गाव आहेत. बघा समोर काय परिसर किती मस्त आहे. चाफ्याचं झाड आहे समोर. आमचे बंधू दिनेश गोरिवले आहेत, चालत. आणि मी रात्री ह्या रोडने आलो होतो, अक्षरशः मला काय कळलं नाही, भीती वाटली. कारण हा रोडच एकदम डेंजर आहे, संपूर्ण एकदम चढावाचा रोड आहे. आणि फक्त एक गाडी पास होऊ शकते असा रोड आहे. हाय सार्थक, एनी कमेंट्स? ग्रंथिक, कसा आहे इथला परिसर? हा रोड कसा वाटते तुला इथला? डेंजर रोड आहे संपूर्ण यार. सार्थक दादाचं गाव आहे हा. सो पण मुंबईत राहतो तो. इकडे या रोडवर नका जाऊ. सो आपण नेत्रा दिदीच्या गावात, काय गावाचं नाव काय? पन्हाळेकाजी ना? पन्हाळे दुर्ग आहे ना. तुम्ही पण हे काय, आता आपण लेण्या बघायला जातो तिच्या गावामध्ये. म्हणजे एकदम ऐतिहासिक लेण्या आहेत तिकडे, त्यांचं स्थान आहे. बघूया पन्हाळेकाजी, पन्हाळे दुर्ग ना, पन्हाळे दुर्ग. काजू बघा किती जवळ लागेल. हा रामफळ आहे ना तिथे. काजू बघा, रामफळ बघा, हे ह्याला बोलतात खरं निसर्ग. सार्थक दादा, अरे काल ह्या रोडने आलो होतो, मला वाटत पण नाही किती रोड डेंजर आहे तुमच्या. रात्री तर आपण ह्या रोडने आलो ना वरती? नाही, मग रोडने काय म्हणतो? हा रोड वेगळा रूट आहे का? पण हा पण डेंजर रूट आहे बाबू. हात पकड गंती. डेंजर आहे का? हा पाय पकडला म्हणून. हा अरे रोड बघ किती डेंजर आहे. साईडला एक साईड पकडा, गाडी येतात. नेत्रा दिदीचं गाव संपूर्ण डोंगरामध्ये आहे. हा बघ सार्थक दादा, तू भविष्यामध्ये गावाला येऊन राहशील का? हा म्हणजे तुझं एवढं चांगलं मोठं घर आहे, पप्पानी बांधून ठेवलं, तुला मला वाटतं यायला पाहिजे. मला वाटतं तू गावाला राहायला पाहिजे, कारण तुझं गाव खूप निसर्गरम्य आहे. मजा आहे तुझ्या गावात राहायला. हा राहील ना, मस्त मजा आहे, खूप मजा आहे. गावचा टाकतो. तर आता आपण पन्हाळेकाजी लेणी बघायला जातोय.
आपल्या सार्थक दादाच्या गावाच्या आजूबाजूला लेण्या आहेत, ऐतिहासिक म्हणजे ठिकाण आहे ते. आपण त्याची माहिती घेऊ थोडक्यात जाणून सार्थक दादाकडूनच थोडे. हां नंतर सो फायनली आम्ही या स्पॉटला पोचलेलो आहे. लेणी पन्हाळे दुर्ग लेणी आतमध्ये. आता कोणी कोणी काम करून ठेवलं कळत ना कोरी का. मस्त आहे ना आतमध्ये जाण्या बघणार काय. छोटी रूम आहे. बाबा एवढा खतरनाक आहे. खतरनाक आहे ना ग्रंथी, किती मस्त आहे बघ. लिहून ठेवलंय. हे बाबू दगडाला कोरतात, त्याला लेणी. दगडाला एकदा कोरीव आकार देऊन त्याचं घर बनवतात, त्याला काय म्हणतात, लेणी म्हणतात. कळलं? हे बघ कसं छोटंसं घर होतं तेव्हा दगडामध्ये, कसं बनवलेलं बघ. हे आतमध्ये जाऊया. नाही ना गेलात मग हरवला. सगळे एकमेकांना कनेक्ट आहेत. आणि जर तू एकदा गेलेस आतमध्ये मग तू कधीच बाहेर येऊ शकणार नाही. सो आमचा सार्थक दादा. हा सार्थक दादा, या लेण्यांबद्दल तुम्ही काय म्हणताय की आतमध्ये जर आपण गेलो तर पुन्हा बाहेर येण्याचे चान्सेस नाही असं म्हणायचं तुम्हाला? बाहेर येण्याचे चान्सेस आता कोणी आतमध्ये तर नाही जाऊन बघितलंय, पण नाही. तर ठीक आहे, मी पण तुमचं ऐकतो, कारण मला पण भीती वाटते थोडीशी स्वतःलाच. कारण आणि आमच्या आतमध्ये काय साप वगैरे असला मग साप आमचे अंधार खूप आहे, त्यामुळे पुढची परिस्थिती आपण इमॅजिन करू शकत नाही. त्यामुळे न जाणे हेच योग्य आहे. ठीक आहे, तर तुम्हाला बाहेरूनच दाखवतो लेणी. मी बघा आतमध्ये आहे. क्रांतिक प्लीज गाईड लेणी आहे, भेटूनच दाखव. एकदम एकदम एवढा वाटतं. हा एकदम जुन्या काळातील आहे, ऐतिहासिक. नाही आज जातो तो बाहेर निघू शकत नाही असं कोण बोलला तुला? अंदर जाता है जो अंदर जाता है वो अंधेरे की वजह से बाहर निकलना मुश्किल हो जाता है. अंधेरे से बाहर निकलना मुश्किल हो जाता है ना, इसलिए इस कारण से हम अंदर नहीं जा रहे. इस कारण से हम अंदर ठीक. बाहेर नाही निघू शकता. पण तिथून आम्ही आत नाही गेलो. तर आता आपण पुढे जातोय ना. आता आपण पुढे जातोय. अजून पुढे पण आहेत ना, पुढे अजून काय असेल? पुढे बघायला मिळतील आपल्याला अजून ग्रंथी. हा. किती मस्त आहे बघ ग्रंथी. हा बघ तुझ्याकडे गॉगल होता तो. मोठे मोठे दगड आहेत ग्रंथी इकडे. ग्रंथी बघ इथे पण आहेत बघ. सगळ्या पांडवकालीन लेण्या आहेत या. 5 पांडवांनी येऊन इथे बनवलेल्या आहेत. आणि इथं आता पण कालो गे. तर लेण्या पांडवांनीच बनवल्या. आता इथल्या एकविराईच्या मावळीचं कोणी बनवलं? पांडवांनी. पांडवांचीच काम आहे, दुसऱ्या कोणाची कामं नाहीत. अरे फोटो तर काढूया इथे. हे मला वाटतं- पुढे काढूचं. हे बघ ही किती मोठी आहे. हे आहे का? पाण्याची टाकी एकदम एकदम पाटाची होते. अख्खी ग्रंथिक लेण्या बघ. पप्पा इथं काहीतरी आहे. कसली तरी मूर्ती वगैरे आहे त्या काळातील काहीतरी मूर्त्या वगैरे आहेत. हा इथं नंदी आहे, म्हणजे आम्हाला वाटतं मंदिर होतं असं माझा अंदाज असेल. ते मंदिर असेल. बघा इथे काय तुम्हाला इकडे मंदिर पाहायला मिळतं. नंदी, मला वाटतं नंदी. त्याच्यानंतर तुम्हाला काही देवाचे दगडात कोरलेले अवशेष आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आतमध्ये बघा. आणि आतमध्ये पण एक आहे मूर्ती, कोणत्या तरी देवाची मूर्ती आहे. संपूर्ण अशी दगडामध्ये कोरलेली मंदिरं किंवा घरं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आपण आता अजून पुढे जाणार आहोत आणि हा आम्ही पुढे जातोय. अजून पुढे जाऊन अजून लेण्या बघणार आहोत. ओके, हा लेले भगवान. तो आता हे आपल्या मागे संपूर्ण आपल्याला लेण्याच पाहायला मिळतात. ग्रंथी दिसतोय तुला? मग जवळजवळ एवढा पण लांब नाही जायचं. ग्रंथी. आम्ही तर हा आम्ही गुगल मॅप मध्ये चेक केलं होतं की सगळ्या आपल्या इथे लेण्याच ग्रंथी पाहायला मिळतात. संपूर्ण आपल्या मागे लेण्याच आहेत. आणि हे आपल्याला जे लोकेशन आहे पन्हाळे काजी म्हणजे पन्हाळे दुर्ग, दापोली तालुका, जिल्हा रत्नागिरी. हाय बाई तो कोण नाही
इथे आम्ही आमची बारकी बहीण नेत्रा दिदी तिच्या घरी आलेलो आहोत आणि आणि तिच्या आमच्यासोबत गावामध्ये हा लेण्या आपल्याला पाहायला तुम्ही मिळतात. सांगा की आपल्यासोबत आलं कोण हा आपल्यासोबत कोण आलोय म्हणजे अनन्या हा आलेत अनन्या वगैरे त्यांचा पण घेऊ आपण व्हिडिओ. सो ग्रंथी इकडे इथे पण मस्त व्ह्यू आहे लेण्यांचा. तिथं पण बसू. मी पण येतो. अबे step कोण? हा ग्रंथिक इथे पण मस्त व्ह्यू आहे बघा. छोट्या रूम या दगडांमध्ये कोरलेल्या आहेत. पांडवकालीन देव बनवले आहे काय? ह्या लेण्या आहेत सगळ्या. तुमचा फोटो काढायचा काय? देव बनवले. लेण्या बघून आमची सगळी मंडळी कंटाळलेली आहे बघा. पण सार्थक दादा म्हणतो की फक्त अजून अजून काही 4-5 फक्त बघायच्या बाकी आहेत. आता मला माहिती आहे 4-5 बघायचे बाकी आहेत का 10-12 आहेत, पण आम्हाला इच्छा आहे बघायची कारण आम्ही इथे आलोय. आता परत आम्ही विचार केला की सार्थकाच्या लग्नाला यायचं आणि नेत्रदीच्या लग्नाला आणि इथं बघ बघा. वस्तीला यायचं इकडे सरळ 4 दिवस आधीच. जेव्हा संपला तर आपण पार्टी काय जाऊ. काय म्हणताय तुम्ही संपल्यावर काय? पार्टी जायचं घरी. हे बघ, इकडे मंदिर आहे आता, शिवलिंग आहे. हे बघ, इकडे मला वाटतं त्या काळात शिवलिंग आहे. बाबू जाऊ नको. हा, किती वेळ बट अजून पण या विभागाचे समजतंय काय ते? लोक साफसफाई वगैरे इथे ठेवतात. चला आता पुढे अजून जाऊ. चला आता बघा एवढीच्या ग्रंथी आमच्या आम्ही काय डोंगर आहे मागे पूर्ण दगडाचा आणि त्याच्यानंतर इथे एक मस्त अशी सुंदर नदी पण आहे साईडला. सीधा आणि आम्ही पूर्ण पुढे नदीमध्ये जाऊन फुल येतो. पाणी आहे भरलेली पूर्ण नदी. आम्ही कोशिश करतो. कलर भारी आहे. एवढा पुढे जायचं. कमॉन ग्रंथिक हा, यस आता टेल यू अबाउट. आता खूप पुढे पोहोचलो. माहिती नाही अजून पुढे काय आहे. अजून आहेत लेण्या. कार्तिक दादा म्हणतो का अजून आहेत पुढे जायचं आपल्याला लेण्या बघायला. मंदिर आहेत. मंदिर ना लेण्या आहेत लेण्या लेण्या आहेत. सावकाश उतर दगड आहेत खाली बघ. सावकाश उतर ग्रंथिक. वेर आर यू? मी येस आलो मी. हा आमचा जस्ट इकडे एक गेम आहे की इकडून दगड टाकायचे, त्या कोपऱ्यात बसायला ओके पाहिजे. ओके प्लीज सांगा तुम्ही. हा हा. कोणता हा गेम हा दगड? हा गेम म्हणजे हा. एक छोटासा दगड घ्यायचा आणि तो त्यात फिट करायचा कोपऱ्याला. मग जर फिट झाला मग तुमची विश पूर्ण होईल. व्हेरी गुड यार. त्याने खूप आम्ही पण प्रयत्न करून बघू एकदा. ठीक आहे चालेल. हा. अडकला इथं सार्थक दादाचं म्हणणं असं आहे की या दगडावर जर आपण दगड टाकला ना म्हणजे आपण जर मागितलं देवाकडे विश मागितली तर ती पूर्ण होते. ह्या दगडामध्ये दगड दिसतो तुम्हाला इथे दगड अडकला तर पूर्ण होणार अशी. सॉरी तुम्हाला ती दिसत नाही कुठे. हा मला काय दिसत नाही ते कुठे आहे. दगडांमुळे अटकताय. आधी ती बाबूची मागितली ना ती बरोबर अटकली, पण ही आता ती दगडांमुळे अटकली. सो इथे आतमध्ये या लेणीच्या आतमध्ये एक विहीर आहे. ती विहीर जवळजवळ 1001 फूट खोल आहे. त्यामुळे ह्या लेणीला दरवाजाला लॉक करून ठेवला कोणी आतमध्ये जाऊ नये म्हणून. तुम्ही बघत राहा खूप तुम्हाला पण. आणि आपल्याला हे भारतीय पुरातत्व संरक्षण हा बोर्ड लावलेला आहे बघा. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. इथं संपूर्ण लेण्यांची माहिती आपल्याला दिलेली आहे या बोर्डच्या माध्यमातून. नदी किती मोठी आहे. वरती आले. चला चला. हे बघ इथे पाणी आलं खाली. इथे उतरायला आहे मला वाटतं. नाही नाही. खाली नाही. सो या ठिकाणी मस्त मोठी नदी आहे मागे आणि संपूर्ण पाणी आहे इकडे चालू. चला आता आपण एवढं पुढे जाऊ. ही आता शेवटची लेणी आणि इथे मंदिर आहे आतमध्ये. गणपती बाप्पाचं मंदिर आहे ना तिथे. कोई है? कोई है? वाव! वाव! मस्त नदी आहे बघा. पाणी खोल पाण्याची नदी आहे. जंगल आहे पण संपूर्ण जंगल भाग आहे.
हिम दिसतोय मध्ये दोघीच्या सार्थकला आमचा बुद्धी दे रे